आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। खानापूर तालुक्यातील गॅस कनेक्शन धारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत विविध अफवा पसरत आहेत। काही मोठ्या शहरांमध्ये गॅस सिलेंडरची डिलिव्हरी उशिरा होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे खानापूर तालुक्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तालुक्यात सध्या एकूण 4 गॅस एजन्सीद्वारे घरगुती आणि व्यावसायिक गॅस कनेक्शनचा पुरवठा केला जातो। यामध्ये दिग्विजय गॅस एजन्सीकडे तब्बल 30,405 घरगुती आणि 138 कमर्शियल कनेक्शन आहेत। मोरया गॅस एजन्सीकडे 16,707, भीमा गॅस एजन्सीकडे 10,222 तर राजेश गॅस एजन्सीकडे 6,198 घरगुती कनेक्शन नोंदवलेले आहेत। गॅसच्या खपाबाबत बोलायचे झाल्यास दिग्विजय गॅस एजन्सीचा दररोज सुमारे 700 सिलेंडरचा खप आहे। राजेश गॅस एजन्सीचा खप दररोज सुमारे 1000 ते 1200 सिलेंडर इतका आहे, तर भीमा गॅस एजन्सीचा 320 आणि मोरया गॅस एजन्सीचा सुमारे 230 सिलेंडर इतका खप आहे। तसेच सध्याच्या घडीला गॅसचा पुरेसा साठा देखील उपलब्ध आहे। भीमा गॅस एजन्सीकडे 505, मोरया गॅस एजन्सीकडे 50, दिग्विजय गॅस एजन्सीकडे 1279 तर राजेश गॅस एजन्सीकडे 222 सिलेंडरचा स्टॉक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार पहिला सिलेंडर डिलिव्हरी झाल्यानंतर 25 दिवस पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या सिलेंडरची डिलिव्हरी केली जाणार आहे। यामुळे नागरिकांनी काही गडबडी किंवा अफवांवर विश्वास ठेवून गॅस बुकिंग करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।